नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त तसेच संस्थेच्या आद्य संस्थापकांच्या गौरवार्थ बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात समाज दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे, प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉक्टर यशवंत पाटणे, उपमहापौर विलास शिंदे, मराठा विद्या प्रसार संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे, ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, प्रवीण जाधव, नंदकुमार बनकर, ॲडव्होकेट रमेश बच्छाव, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर प्रसाद सोनवणे, शिवाजी गडाख, विजय पगार, अमित बोरसे, महिला संचालक शालन सोनवणे, शोभा बोरस्ते, सेवक संचालक सी.डी. शिंदे, माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, अरविंद कारे, माणिक तात्या बोरस्ते, नानासाहेब बोरस्ते, प्रल्हाद गडाख, अंबादास बनकर, नानासाहेब महाले, विजू नाना गडाख आदी मान्यवरांच्या हस्ते मराठा विद्या प्रसार संस्थेतील आजी माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, खेळाडू तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सेवकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी मराठा विद्या प्रसार संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सर्व संचालक, शिक्षणाधिकारी, महिला सदस्या तसेच सेवक सदस्य, संस्थेचे सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात आली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। काळ्या कवी एवढ्या करता वाजल्या कारण ही भरती टीटी टेट आणि पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे। पूर्णत्वेला प्राधान्य दिलेलं आहे, परंतु संस्थेच्यासाठी आम्ही एकाच पहिले 10 होते, आता एकाच 3 या पद्धतीने आता हा रेकॉर्ड करतोय, नाही तर पुढच्या वर्षाचं पण मी आता सांगू शकतो। तर एक उच्च शिक्षित शिक्षक आता सर्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभणार आहे। आणि जसं आता आदरणीय डॉक्टर साहेबांनी सांगितलं की शिक्षणाच्या सोबत त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही कला क्रीडा गुण असतील यांना सुद्धा एक पाठबळ मिळाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या भरतीमध्ये कला क्रीडाच्या सुद्धा शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे। माजी सैनिकांना सुद्धा त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून काही जागा आपण त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या आहेत, काही खेळाडूंच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा राखून ठेवलेल्या आहेत आणि या माध्यमातून एक चांगला शिक्षक वर्ग त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी उपलब्ध होणार आहे। चला ठीक आहे, पहिली बातमी तुम्हाला खूप आनंदाची वाटली नसेल, हरकत नाही, परंतु दुसरी आनंदाची बातमी आहे, शिक्षकेतर कर्मचारी भरतीला शासनाने परवानगी दिलेली आहे। आणि ते भरतीचे अधिकार संस्थेला दिलेले आहेत। त्याच्यासाठी वेगळा एक कार्यक्रम केलेला होता। मुख्यमंत्री महोदय म्हटले दादा तुझे असं इतकं विषय एमयूपीचा नाही। एमयूपीचा जसा आज आपण हा समाज दिन या ठिकाणी साजरा करतो आहोत, कर्मवीरांनी स्वतःच्या जीवाचं रान करत जसं आता सांगितलं गेलंय, शेकडो किलोमीटर पायी प्रवास केला, लोकांच्याकडे विनंती केली
आणि मग ज्याला जमेल त्या पद्धतीने लोकांनी योगदान दिले. अशा अनेक संस्था आहेत, त्यांचा पाठीमागचा काळ जर बघितला तर त्यांचा प्रवास याच पद्धतीने राहिलेला आहे. परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की आज मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्था ही लोकशाही पद्धतीने तिचं मार्गक्रमण होत आहे. याचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांना जे योग्य वाटते त्याला ते निवडून देऊन त्यांच्यावर ते जबाबदारी सोपवत असतात. काही संस्था अशा पण आहेत. मानबिंदू कर्मवीर रावसाहेब थोरात साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून आजचा दिवस समाज दिन म्हणून दर सालावादाप्रमाणे आपण साजरा करतो. मी आपल्या सर्वांच्या वतीने कर्मवीर रावसाहेब थोरात साहेब आणि ज्या ज्या महानुभावांनी ही संस्था वाढवण्याच्यासाठी आपल्या आपल्या परीने योगदान दिले त्या सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला अतिशय परखडपणे मार्गदर्शन केले ते आदरणीय डॉक्टर यशवंतजी पाटणे साहेब, आपल्या संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस नितीनजी ठाकरे साहेब, आदरणीय नानासाहेब बोरस्तेजी, माननीय अध्यक्ष सुनीलजी ढिकले, माननीय बाळासाहेब क्षीरसागर. त्या विचाराची गरज आजही त्या ठिकाणी आहे. आजही आपण त्या ग्रामीण भागामध्ये पाहतो शिक्षणामध्ये एक दरी उभी राहू पाहते आहे. एक श्रीमंतांचं शिक्षण आणि एक गरिबांचं शिक्षण. ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी पालकांची ते आपल्या पाल्यांना मग काही शाळेमध्ये डोनेशन देऊन काही फी भरून त्या ठिकाणी शिक्षण देतात. आणि मग ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे असे पालक आपल्या पाल्यांना मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेश देताना आपण पाहतो. अर्थात मराठा विद्या प्रसारक संस्थेसारख्या मानबिंदू आहेत, दीपस्तंभ आहेत की या ठिकाणी सामान्य पालकांच्याही पाल्यांना त्या ठिकाणी शिक्षण ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न होत आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर ही दरी वाढताना त्या ठिकाणी दिसते आहे. आणि म्हणून मी आताच पाटील साहेबांना सांगत होतो की राज्यामध्ये आम्ही एक आयडॉल शिक्षकांची बँक तयार करतो आहोत जे अतिशय पोटतिडकीने शिक्षणामध्ये काम करत आहे. आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये हिवाळी नावाचा 50-40 घरांचा आदिवासी बांधवांचा पाडा वस्ती आहे. तिथे 1ली ते 4थी जिल्हा परिषदची शाळा आहे. 100% आदिवासी बांधवांची वस्ती, विद्यार्थी पण आदिवासी आहेत. जिल्हा परिषदची शाळा केशव नाविक गावाचे आमचे गुरुजी आहेत. डॉक्टर साहेब ते आमचे गुरुजी सुद्धा आदिवासी शिक्षक बांधव आहेत. मला आपल्याला सगळ्यांना अभिमानाने सांगायचं आहे सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत जिल्हा परिषदची शाळा सुरू असते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी भेट दिलेली असेल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती असेल की एकदा आपण तिथे जाऊया. हे नेतृत्वातच देवत्व हे तुमच्या विवेकशील अशा भूमिकेतच विचार करा. समान जीवनाचा जेव्हा तोल गेला नीती तत्वाचा राहत झाला, माणसाला धर्मच कळत नव्हता,
तेव्हा मानव धर्माची गीता घेऊन अनेक वेळा कर्मवीर त्या वेदनेच्या वाटेनं गेले आणि तुमच्या आमच्या जीवनातला त्यांनी विवेक जागा केला. मी नेहमी सांगतो, चैतन्य काय विवेक आहे हा तुमच्या मनात असतो, तो कुणीतरी जागा करावा लागतो. जसं ठाकरे साहेबांनी सांगितलं, जलसे म्हटले गेले विवेक जागा करण्यासाठी जलसे होते मंडळी. आज तुम्ही माझ्या सातारला आलात, कोयनेला आलात, पाण्यात बोटं घातली, तुम्हाला झटका बसत नाही, पण कोयनेचं पाणी पोकळीच्या दिशेनं पळवत नेतात, घराघरात फिरवतात आणि पाण्याला एवढी प्रचंड गती मिळते की पाण्यातून वीज जन्माला येते. मला सगळ्या वीज कुठं होती? ती पाण्यात होती, पण पाण्याला गती द्यावी लागली. सूर कुठं होता? बासरीत होता, पण बासरी फुंकावी लागली. देव कुठं होता? मूर्तीत होता, दगडात होता, तर दगडाला पोरावं लागलं. लोणी कुठं होतं? ताकात होतं, पण ताक घुसळावं लागलं. विवेक कुठं होता? मनात आहे, ते मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग विवेक जन्माला येतो. मंडळी, हा विवेक म्हणून मी आज भाषण फार आणि इथं ऍडव्होकेट ठाकरे असल्यामुळे मला आणखी मोठं झाडं चालेल, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. पण मंडळी, मी शेवट असं सांगतो की श्रम आणि शिक्षण यांचा सांगा कुठेतरी जोडला आहे. आज तुम्ही मला सांगा की विवेकानंदांनी असं सांगितलं, आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेड कॅरेक्टर फॉर्म नेशन बिल्डिंग. मला राष्ट्र बांधणारं शिक्षण पाहिजे. मी एकोणीने विरोध केला, पण महात्मा फुलेंनी अंतर कमिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी वेगळं शिक्षण द्या, आज तुम्ही शहर भागासाठी वेगळं शिक्षण द्या. ग्रामीण भागातला माझा मुलगा असेल त्याला शेतीमातीचं आणि शेणामातीचं ज्ञान त्याला होऊ द्या, त्याला हवामानाचा अंदाज येऊ द्या, गुराढोरांची माहिती त्याला होऊ द्या. शहरात नदी वाहते, नदीच्या काठावर तंत्रज्ञानाचा कारखाना, अरे किती सुंदर. मी हे सगळं सांगत नाही, पण एक गोष्ट आहे, मला रावसाहेबांच्या त्या बोधामृतमध्ये एक वाक्य छान आहे की त्यांनी सगळ्या शिक्षकांना सांगितले की शिक्षकांना वेतन देतं शासन, पण एक लक्षात घ्या की त्यांची शाळा, त्यांची महाविद्यालय केवळ त्यांच्या उपजीविकेची साधन नाही, तर विद्यार्थ्यांच्या लेकरांच्या उद्धाराची ती संस्कार केंद्र आहे. हे लक्षामध्ये घ्या की संस्कार केंद्र विकसित व्हायचं असेल तर देहवादी शिक्षक भेटला पाहिजे, आज गुणवान शिक्षक भेटला पाहिजे. मगाशी मंडळींनी तुम्हाला सांगितलं, साहेब आज मला नेहमी वाटतं की जीवनातली कठीण आव्हानं खेळताना तुमच्या गुणवत्तेचा कसं. आताच्या काळात तुम्ही सगळे पालक बसलाय, मी आवर्जून सांगतो, 10वीच्या गुणावरती विश्वास ठेवू नका. ही 10वीची गुणवत्ता ही लेखनाची सूज आहे, लक्षात घ्या. ही फसवी गुणवत्ता आहे. माझं आजही मत आहे, म्हणजे कित्येक वेळेला असं वाटतं की 10वीची गुणवत्ता बघितल्यानंतर कित्येक शतकानंतर आपल्याकडे एवढं बुद्धिवान लेकरू कसं काही जन्माला आलं. म्हणजे मला होती ही पहिल्या थोडीतली मंडळी होती, पण एक गोष्ट नक्की पाडगं यासाठी मी शब्द वापरला. मंडळी लक्षामध्ये घ्या की राजकारण करताना हे संख्याबळ गरजेचं असतं आणि संस्था चालवताना ऐक्याचं बळ महत्वाचं असतं. ते जर ऐक्याचं बळ पाठबळ तुम्हाला असेल ना तर संस्था मोठ्या होत्या, त्याच स्मरण आपण करतोय. या सगळ्या कर्मवीरांनी जे काही आज योगदान दिलं त्यातनं हे वैभवाचे दिवस तुम्हाला आले. म्हणून का जयंत्या करायचा, का समाजदिन साजरे करायचे, एक सांगेन की काळाच्या ओघामध्ये या सगळ्यांच्या स्मृती पुसल्या जाऊ नयेत, त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्या करायच्या. पण एक गोष्ट अत्यंत वास्तव असते, हे सारे कर्मवीर आहेत ना, ज्यांना जन्म असतो तो मृत्यूचा शाप नसतो. का विचार, तर याचा एक अर्थ असतो त्या कार्यकर्तृत्वाने ती व्यक्ती समाजामध्ये कायमस्वरूपाची जिवंत आहे. आज ज्ञानेश्वर आहेत का, आज तुकोबा आहेत का, आज महात्मा फुले आहेत का, डॉक्टर आंबेडकर आहेत, पण आपण त्यांना जिवंत ठेवलंय. श्रीमो माटेंना प्रश्न असा विचारला की माणसाचं जिवंतपण कसं ओळखायचं. माणसाचं जिवंतपण म्हणजे माणसाचं वय. आता आपल्याकडे जर वय ओळखायचं असेल किंवा जाणायचं असेल ते एक कलमी कार्यक्रम असतो. शिक्षकांनी दाखल्यावरती जन्मतारीख दिली, तिथून आपलं वय चालू होतं. पण आताचे सगळे शिक्षक इतके छान आहेत की ॲक्युरेट जन्मतारखा लिहितात. पण एक काळ निम्मा महाराष्ट्र जून मध्ये जन्माला घालायचं पुण्य आमच्या शिक्षकांनी केलं, आलाही जून मध्ये घाल. त्यामुळे कर्मवीरांनी त्या संदर्भात त्यांचा तुम्ही जिवंत म्हणून श्रीमो माटेने असं सांगितलं, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर समाज किती वर्ष त्यांची कृतज्ञतेने आठवण काढतो ते त्यांचं जीवनपण असं हे लक्षात घ्या. कृतज्ञतेने आज तुम्हाला सांगतो पदं येतात जातात. मी भुसे साहेबांच्या नम्रतेबद्दल यासाठी म्हटलं की हा सर्वत्र माणूस असून आम्हाला आमचा वाटतो. हे सगळ्यात म्हणजे आम्हाला खरं तर कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही, पण भुसे साहेब तुमचा पक्ष कुठला असेल तर तो लोकपक्ष आहे हे लक्षामध्ये घ्या. जोपर्यंत तुम्ही लोकांच्यासाठी असताना म्हणून हा भाग लक्षात घ्या की आपल्याबद्दलची कृतज्ञता किती होते. कर्मवीरांचं कार्य इतकं थोर होतं
त्यांचं कर्म इतकं सेवामय होतं की सारं जगणं त्यांचं सुगंधित झालं होतं. मंडळी, तुम्ही मी स्वप्न बघतो, पण डोळे मिटले की आपल्याला स्वप्न पडतात आणि डोळे उघडलेली स्वप्नच मिळतात. पण ही माणसं अशी असतात ती उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात आणि डोळे मिटेपर्यंत स्वप्नांचाच पाठलाग करतात आणि स्वप्न साकार झाल्यानंतर डोळे मिटतात. म्हणून ते कर्मवीर असतात. कर्मवीरांचं मोठे पण त्यात आहे हो मंडळी. जीवनात लक्षात घ्या, श्वास अनेक येतात पण ही मंडळी ध्यास घेतात, त्यातनं इतिहास निर्माण होतो. आज हजारो वर्षाचा इतिहास बघितला तर आमच्याकडे दोन परंपरा आहेत. एक बुद्धाची परंपरा आहे, एक मनूची परंपरा आहे. मनूच्या परंपरेनं आम्हाला शिक्षण नाकारणं, वर्चस्व आमच्याकडे दिलं, न स्त्री स्वातंत्र्य माहिती सांगितलं. पण बुद्धाची परंपरा आम्हाला स्वातंत्र्य देते, आम्हाला समता शिकवते, प्रज्ञापूर्णशील सांगते, माणसाला माणूस म्हणून मान्यता देते. या परंपरेतनं जे महापुरुष आले, या परंपरेतनं हे सगळं कर्मवीर आले. बुद्धाच्या परंपरेतनं जे महापुरुष आले त्यांच्या 3 प्रेरणा होत्या. एक होतं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची सामाजिक सुधारणा. मग ते अंधश्रद्धा असेल, सत्य असेल, आणखी काही वेगळे असतील, यात आम्ही शाहू फुले आंबेडकर घेतो. दुसरी प्रेरणा आमची स्वराज्य प्राप्तीची होती, स्वातंत्र्य प्राप्तीची होती. त्यात आम्ही लोकमान्य घेतो, त्यात आम्ही क्रांतिसिंह घेतो. या कर्मवीरांच्या पैकी सुद्धा बरेच जण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटत. आणि महत्वाची तिसरी प्रेरणा, जी सगळ्यात महत्वाची, ती प्रेरणा आहे शिक्षण प्रसाराची, जी कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, बापूजी साळुंखे आहेत, पंजाबराव देशमुख आहेत, मामासाहेब जगदाळे आहेत आणि हे सारे कर्मवीर आहेत. मंडळी, या